नमस्कार. आम्ही संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. आजच्या या संवाद सारथी व्याख्यानमालेच्या 173व्या एपिसोडला सुरू करण्यापूर्वी आमच्या एन-जी-ओ विषयी एक थोडक्यात माहिती सांगतो. आमचं एन-जी-ओ गेले 12 वर्ष झाले महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील ऑनलाईन आणि ऑफलाईन मोडमध्ये काम करतं. आमचं एन-जी-ओचं मुख्य तत्व महात्मा गांधीजींचं खेड्याकडे चला आणि स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांचं शिवभावे जीवसेवा या तत्त्वाने आमचं एन-जी-ओ काम करतं. गेल्या 12 वर्षात पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण, ग्रामीण विकास, जलसंधारण अशा विविध क्षेत्रात आमचं एन-जी-ओ कार्यरत आहे. आमच्या एन-जी-ओची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप या ठिकाणी मी शेअर करतो. युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझान न भूले, नेत्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजनहीन विज्ञान व्यर्थ है। प्राणी कोरोना काळात जेव्हा आमच्या सगळ्या फिजिकल ॲक्टिव्हिटी बंद होत्या, आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून वेबिनार सीरीज सुरू केली ऑगस्ट 2020ला, की त्यात अगदी असे विषय घेतले, की ग्रामीण विकास असेल, कृषी प्रक्रिया उद्योग, शेतीच्या विविध पद्धती, नॅचरल फार्मिंग, मिलेट्स फार्मिंग, ऑर्गॅनिक फार्मिंग, यौगिक फार्मिंग यासोबतच त्या संपूर्ण कालावधीत सगळ्यांना स्क्रीनची खूप सवय झाली होती. मग कॉम्प्युटरची स्क्रीन असेल, टीव्हीची स्क्रीन असेल, मोबाईलची स्क्रीन असेल, त्यावर कंट्रोल कसं करायचं म्हणून आम्ही अ, पालकांचे आणि स्टुडंटचे ऑनलाईन वर्कशॉप घेतले, की या स्क्रीन टायमिंगचा कसं मॅनेजमेंट करावं. यासोबतच आपले सर्वांचे दैवत छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या चरित्रावर देखील आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून वेबिनार सीरीज घेतली आणि महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरनं आम्हाला खूप सारा रिस्पॉन्स मिळाला. यासोबत विश्वशांती असेल, जलसुरक्षा, आरोग्य अशा विविध सामाजिक विषयांवर आम्ही का वेबिनार उपकार घेतला. आता नहीं आपण है। ज्याच्यासाठी जमलो आहोत संवाद सारथी, हे सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश होता, की जे पण डिफरंटली एबल किंवा अपंग व्यक्ती आहे, तर त्यांच्या जीवनात रोजच खूप सारा संघर्ष असतो. मग ते त्यांचं जीवन जगत असताना स्वतःला मधल्या ज्या कमी आहे त्या ओळखून त्यावर कसं मात करतात. त्यानंतर आपल्या जीवनाचं बॅलन्सिंग कसं करतात. ते स्वतः शिक्षण घेताना असेल, समाजात वावरताना असेल, त्यांच्या करिअरमध्ये ते स्वतःला कसं जुळवून घेतात आणि समाजाशी कसं एकरूप होऊन समाजाचाच एक घटक बनून जगतात आणि स्वतःला सिद्ध करतात.
हे सगळं जाणून घेण्यासाठी संवाद सारथी व्याख्यानमालेची सुरुवात केली. ती 15 ऑगस्ट 2022ला. आजपर्यंत 172 वेबिनार झाले. महाराष्ट्रातले 36 पैकी 30 जिल्ह्यातले महानुभाव आमच्यासोबत जुळले आणि प्रत्येक वेळेस इथं जी पण व्यक्ती येते ती नक्कीच त्यांच्या क्षेत्रातले मास्टर ब्लास्टर असतात. आम्हाला त्यांच्याकडून नवीन गोष्टी ऐकायला मिळतात, शिकायला मिळतात आणि ऑनलाईनच्या या माध्यमातून इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळते. निश्चितच आमच्या एन-जी-ओला याबद्दल खूप अभिमान वाटतो, की ही छोटीशी सेवा करण्याची, समाजाची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळत असते आणि निश्चितच प्रत्येक वेळेस जे पण महानुभाव येतात, त्यांनी त्यांच्या जीवनात खूप सारा संघर्ष करत स्वतःला सिद्ध करत इथपर्यंत ते आत्ता ज्या पोझिशनला आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केलेले असतात. मी जास्त वेळ न घेता आपले आजचे वक्ते मितेशजी यांचा परिचय करून देण्यासाठी अंजली मॅडमला रिक्वेस्ट करतो. अंजली मॅडम. थँक यू सो मच विशाल सर. जिद्दीच्या पंखांनी आकाशाला गवसणी घालणारे, अडचणींना संधी मानून पुढे चालणारे, शरीरात मर्यादा असली तरी स्वप्नांना नाही बंधन, अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा आज आपण साक्षीदार होणार आहोत. मित्रांनो, आजच्या संवाद सारथीच्या या विशेष पुष्पात आपल्याला लाभले आहेत संघर्षातून स्वतःचा मार्ग घडवणारे, क्रीडा आणि वैद्यकीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे माननीय मितेश चंद्रभान हरसुले सर. हे यवतमाळ जिल्ह्याचे अभिमान, यवतमाळ डिस्ट्रिक्ट पॅरालिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आणि एक खरेखुरे प्रेरणास्थान. डाव्या पायांच्या अपंगत्वावर मात करत जिद्दीच्या बळावर त्यांनी पॉवर लिफ्टिंग, सिटिंग व्हॉलीबॉल आणि आर्चरी या क्रीडा प्रकारांमध्ये आपली चमक दाखवली आहे. 2018 सालचा जिल्हा सर्वोत्तम क्रीडापटू पुरस्कार मिळवणारे, राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणारे आणि जखम असतानाही न डगमगता पुढे जाणारे, अशी त्यांची प्रेरणादायी वाटचाल आहे. BSc मायक्रोबायोलॉजी, DED इंग्रजी माध्यम तसेच सॅनिटरी इन्स्पेक्टर सारखी विविध शैक्षणिक पात्रता मिळवत त्यांनी शिक्षण आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रात आपली छाप उमटवली आहे. अडथळे हे थांबवण्यासाठी नसतात तर नव्याने उभं राहण्यासाठी असतात, हे आपल्या कृतीतून दाखवून देणारे व्यक्तिमत्व म्हणजे माननीय मितेश हरसुले सर. चला तर मग आपण त्यांचं मनापासून स्वागत करूया आपल्या आजच्या या मंचावरती. माननीय मितेश चंद्रभान हरसुले सर. धन्यवाद अंजली मॅडम. मी पुनश्च एकदा सर्वांचे खूप खूप स्वागत करतो आणि मितेशजी, तुमचं पुनश्च एकदा खूप खूप स्वागत आणि निश्चितच आज तुमच्याकडून आम्हाला खूप साऱ्या तुमच्या जीवनातून ज्या प्रेरणादायक गोष्टी आहेत त्या आम्हाला ऐकायला मिळतील आणि शिकायला मिळतील. खूप खूप स्वागत आहे सर आपलं. नक्कीच सर, मी प्रयत्न करेन. धन्यवाद सर. नक्कीच मी प्रयत्न करेन आणि शेवटी तो दिवस आलेला आहे. मागे पण कंटिन्यू नाही करू शकलो, तर त्याच्यासाठी मी दिलगीर आहे आणि संकल्प फाउंडेशनचे पण खूप खूप आभार, मला आज हा दिवस आणला जेणेकरून की मला कोणापुढे तरी व्यक्त होता यावं. माझेच काही बंधू आहेत त्याच्यामध्ये जॉईंट, ज्या लोकांना मला भरपूर दिवसांपासून बोलायचं होतं आणि ज्यांना माझ्यासोबतही बोलायचं होतं. मागच्या वेळेला ज्या वेळेला आपण वेबिनार घेणार होतो त्याच दिवशी दुर्दैवाने माझा ऍक्सिडेंट झाला
आणि काही दिवस मला वेबिनार जॉईन करता नाही आला. त्याच्यासाठी मी सगळ्यांची दिलगीर आहो आणि सर्वांनी मला माफ केलं असेलच अपेक्षा करतो. आणि थोडक्यात मी माझं इंट्रोडक्शन आणि माझ्या आयुष्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करतो. एका छोट्याशा गरीब घरामध्ये माझा जन्म झाला, ज्यामध्ये 2 मोठे भाऊ, एक बहीण आणि माझे आई वडील. लहानपणापासूनच माझा स्वभाव हा जिद्दी आणि मी खेळाडू वृत्तीचा लहानपणापासूनच होतो. अभ्यासात जरा हुशार होतो त्याच्यामुळे आणि घरच्यांच्या सगळ्यांच्या लाडाचाही होतो. 1 महिन्याचं असताना मी माझ्या आयुष्याचा 9वा महिना क्रॉस केला आणि 10व्या महिन्याला सुरुवात होत असताना अक्षय तृतीयेचा दिवस होता. माझ्या आयुष्यामधला तो सगळ्यात काळा दिवस. मला ताप आलेला, ज्यामध्ये माझ्या आई वडिलांनी मला दवाखान्यामध्ये नेलं, डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टरांनी मला इंजेक्शन द्यायला सांगितलं आणि त्यांनी इंजेक्शन भरलं आणि मग दुसऱ्या पेशंट सोबत ते 2-3 तास काउन्सिलिंग करत बसलेले होते. तर त्यावेळेला माझ्या वडिलांनी डॉक्टरांना विनंती केली की सर, आपण इंजेक्शन बदलून माझ्या मुलाला दुसरं इंजेक्शन दिलं तर बरं होईल, कारण ते इंजेक्शन भरपूर वेळचं भरलेलं आहे आणि होऊ शकते ते खराब झालं असणार. तर डॉक्टरांनी थोडं त्यांना हे लक्षात आणून दिलं की मी सुद्धा एक डॉक्टर आहे, मला कळतंय मी काय करतोय. ते इंजेक्शन मला देण्यात आलं. घरी आलो, सगळ्या गोष्टी झाल्या. पण मग 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 4 दिवसही उलटून गेले, पण मी भिंतीला पकडू पकडू चालत असणारा, छोट्या छोट्या पावलांनी समोर समोर जाण्याचा प्रयत्न करणारा 4 दिवस झाले. माझा पाय हलत नव्हता, मी उठत नव्हतो. या भीतीने मग माझ्या घरच्यांनी परत डॉक्टरांकडे मला नेलं आणि डॉक्टरांनी त्यांची सांत्वना करून की बाबा इंजेक्शन दिलंय तर 1-2 दिवसांमध्ये तो चालायला लागेल, थोडं सूज असेल, त्याला त्रास होईल. काही त्याला बर्फ वगैरे लावण्याचा सल्ला दिला आणि त्यांना परत घरी पाठवलं. पण हे सगळ्या गोष्टी केल्यानंतर मला चालताच आलं नाही. त्यांनी भरपूर इलाज केले, सगळ्या गोष्टी केल्या, मला दुसऱ्या दवाखान्यामध्ये सुद्धा नेलं. इव्हन दूर दूर पर्यंत महाराष्ट्रामधला एकही असा कोपरा कानाकोपरा ठेवला नाही जिथे त्यांनी मला घरच्यांनी नेलं नाही. तर सगळे प्रयत्न झाल्यानंतर मग शेवटी माझ्याजवळ एकच पर्याय होता, ते म्हणजे मला स्वतःला ते स्वीकार करून घेणं की आता मला या परिस्थितीमध्येच माझं आयुष्य पुढे काढणे आहे. त्यावेळेला मग मी ते सत्यता स्वीकारली आणि माझ्या पुढच्या आयुष्याला सुरुवात केली. घरच्यांनी सुद्धा मला खूप तळहाताच्या फोडासारखं जपलं, लहानापासून मोठं केलं. शिक्षणात लहानपणी जरा बऱ्यापैकी हुशार होतो, त्याच्यामुळे मला त्यांनी इंग्लिश मीडियम मध्ये टाकलं, इंग्रजी माध्यमामध्ये शिकवलं, ज्यामध्ये मी माझं शिक्षण BSc मायक्रोबायोलॉजी, D.Ed, त्यानंतर B.Ed इंग्लिश मीडियम मधनं मी कम्प्लीट केलंय. त्याच्यानंतर मी बरेचसे डिप्लोमेस घेतले, त्याच्यामध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर आहे आणि बऱ्याच पदवी आणि पदविका प्राप्त केल्या. आणि सुरुवातीचा काळ ज्यावेळेला आपण काळ म्हणू, त्या काळापासूनच
मला खेळाबद्दल आवड होती. मी लहानपणी पण माझ्या आपल्या शाळेमध्ये होणाऱ्या ज्या शालेय क्रीडा स्पर्धा असतात, ज्या की मी नॉर्मल स्कूल शिकलो, त्यामुळे माझी कॉम्पिटिशन नॉर्मल मुलांसोबतच व्हायची. आणि मी कधी कधी रनिंग मध्ये पार्टिसिपेट करायचो, कधी कुठल्या ज्या काही होणाऱ्या काही क्रीडा स्पर्धा आहेत त्यामध्ये पार्टिसिपेट करायचो. पण नॉर्मल मुलांसोबत धावत असताना, पळताना कधी पडायचो, पण पण पडायचो. पण असं करता मी माझ्या आयुष्यातली कोणतीही स्पर्धा ही अपुरी ठेवणे प्रयत्न करण्याचा मितेशजी, तुमचा आवाज देवापासून खूप प्रयत्न ब्रेक केला. होतोय. मितेशजी, अ, आवाज ब्रेक होतोय, तर जी सर. व्हिडिओ ऑफ केला तर हा, आवाज थोडा बेटर आहे. पाहू का करून? हो, आता बोला आवाज बरं. येतोय का सर माझा? हो, आता क्लिअर आहे. येतोय का आवाज? हो, येतोय येतोय. ओके सर. मी मी ऑडिओ बंद करतो, व्हिडिओ बंद करतो आणि ऑडिओ सुरू ठेवतो सर. चालेल. येस येस. त्याच्यानंतर ओके सर. शाळेमध्ये असताना सुद्धा मग माझ्या आयुष्यामध्ये खूप सारे संकट आली, काही चॅलेंजेस आले. काही शाळांनी मला ऍडमिट करून घेता accept नाही केलं. किंवा माझ्या आई वडिलांना त्यांनी सांगितलं की तो मुलगा स्पेशल स्कूल आहे, तो या मुलांमध्ये शिकणार नाही, त्याला होईल. माझ्या आई वडिलांनी एकच ठरवलं होतं की तो फक्त पायाने अपंग आहे, तर बाकीच्या तो नॉर्मल आहे. त्यांनी ती जिद्द कायम ठेवली आणि त्यांनी मला नॉर्मल स्कूलमध्येच ऍडमिट केलं. आणि शिक्षणासोबत सगळ्या गोष्टींमध्ये यश आलं. मग मला माझ्या वडिलांनी माझ्याच्याने जो सपोर्टला आणि त्यांचं आपली नाही मारू शकत. मितेशजी, जरा थोडं रेंजचं बघा ना, खूपच आवाज ब्रेक होतोय. सर येत आहे का आता आवाज? हो, आता येतो. आवाज क्लिअर हॅलो. पण येत नाहीये. ओके ओके. माझ्या माझ्या आई वडिलांनी मला जन्म दिला, त्यांनी मला मोठं केलं. त्यानंतर काही अडचणी आल्या, ज्या की मला शाळेत जाण्या येण्यापासून तर सगळ्या गोष्टी करताना, तर त्यामध्ये खरी मेहनत ती म्हणजे माझ्या मोठ्या भावाने केली. त्याचं नाव आहे राहुल, आवर्जून नाव घेऊ इच्छितो. ज्याने मला शिकण्यासोबतच त्या सगळ्या गोष्टींमध्ये मला सर्वतोपरी मदत केली, शिकवले, प्रवासाचं साधन बनला तो माझा. आणि इतकंच नव्हे तर स्वतःचं शिक्षण सोडून मला त्याच्या स्वतःच्या पाठीवर घेऊन, माझी बॅग हातात घेऊन तो मला शाळेत घेऊन जायचा आणि माझे शिक्षण पूर्ण करून दिले. असंच एक दिवस शाळेतनं घरी जात असताना आईचा हात धरून होतो. चालता चालता मला एक व्यक्ती भेटला. दुरूनच त्याला मी दिसलो, तर त्यांनी मला आणि माझ्या आईला आवाज दिला की इकडे या आई, इकडे या म्हणे. तर मी तिथे गेलो. तर त्यांनी मला पाहिलं आणि त्यांनी विचारलं की हा काय करतो, कितवीला आहे, काय आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे अमोल पथ्थे. ज्या वेळेला माझं वय खूप 8 वर्षांचं होतं, त्याने मला बोलवलं
आणि त्याने माझ्या आईला एक शब्द दिला की आई, मला तुमच्या मुलाला कुठेतरी घेऊन जायचं आहे. त्यांनी सांगितलं की कुठेतरी चांगल्याच ठिकाणी नेण्यावर विश्वास ठेवा. माझ्या आईने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि मला त्यांच्यासोबत पाठवलं. त्यांनी मला खऱ्या अर्थाने क्रीडा म्हणजे खेळ या विश्वात आणले. क्रीडा क्षेत्राची प्रवासाची सुरुवात खऱ्या रीतीने माझी त्या दिवसापासून झाली. मी वयाच्या 18 वर्षापासून क्रीडा क्षेत्रात आलो आणि रोज शाळा सुटल्यानंतर मला तो अमोल दादा मला त्याच्या स्वतःच्या सायकलवर घेऊन जायचा आणि आम्ही दोघं मिळून सराव करायचो. जिल्हास्तरीय झाले, त्या त्या जिल्हास्तरीय खेळांमध्ये प्रावीण्य मिळवून दिलं. मग त्याच्यानंतर राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये मला सिलेक्शन झालं माझं. त्याच्यामध्ये पण मला भरभरून यश मिळालं. जवळपास 37 राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये मला सुवर्ण, रौप्य आणि रजत पदक मिळालेलं आहे. तसेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा मला महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचा संधी मिळाली. त्याच्यामध्ये सुद्धा मी जवळपास 11 राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेऊन महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आणि सोबतच व्हॉलीबॉल या क्रीडा स्पर्धेमध्ये आणि या क्रीडा प्रकारामध्ये मी महाराष्ट्राचा कॅप्टन म्हणून खेळायला गेलो. जवळपास 6 नॅशनल्स मी महाराष्ट्राचा कॅप्टन म्हणून खेळायला महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आणि महाराष्ट्राला सेमीफायनल पर्यंत पोहोचवण्याचा मला आतापर्यंत सेमीफायनल्स मध्ये पोहोचवण्यात यश आले. पण तिथे सुद्धा थोडं नशिबाने साथ नाही दिली. नाहीतर आम्ही जे प्रयत्न केले त्या हिशोबाने आम्हाला मेडल्स यायला पाहिजे. पण कधीच आम्ही मेडल मिळावं या भावनेने न खेळता आम्हाला खेळायचं आहे या भावनेनेच आम्ही आजपर्यंत खेळत आलो. असेच करता करता मी 2012ला म्हणजे माझ्या आयुष्याच्या जवळपास 20-25व्या वर्षीच मला एक संधी मिळाली, ज्यामध्ये यवतमाळ जिल्हा पॅरालिम्पिक असोसिएशन ही संघटना आम्ही स्थापन केली आणि 2010 मध्ये आणि 2012 मध्ये मला संधी मिळाली की महाराष्ट्र राज्याचे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन याचा मान यवतमाळ जिल्ह्याला प्राप्त झाला, ज्यामध्ये मी आणि अमोल दादा यांनी मिळून ही क्रीडा स्पर्धा यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्रथमच इतक्या मोठ्या स्वरूपात आयोजन करण्याचे स्वप्न पाहिले आणि त्याचे नियोजन करायला सुरुवात केली. ज्यामध्ये मला साथ मिळाली ती यवतमाळ खरेच खरे क्रीडाप्रेमी म्हणून आणि दर्दी लोक, ज्यामध्ये अविनाशी लोखंडे आहेत, विजयजी संतान आहे, सुशील भाऊ कोठारी आहे, जिल्हा क्रीडा अधिकारी साहेब होते त्यावेळेचे तत्कालीन जिल्हा क्रीडा अधिकारी होते विजयजी संतान, सातपुते सर आहेत, तसेच आमचे गुरुवर्य द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त, अर्जुन पुरस्कार प्राप्त मान्य श्री विजयजी मुनीश्वर सर, तसेच अनेक क्रीडाप्रेमी आमच्या सोबत होते आणि खऱ्या अर्थाने विजयजी मुनीश्वर यांचे अमूल्य योगदान लाभले. असंख्य हात आमच्या सोबत काम करायला लागले आणि या कार्याला पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. दिनांक 6 जानेवारी ते 8 जानेवारी 2012 पर्यंत चालणाऱ्या या क्रीडा स्पर्धांमध्ये मी वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी पूर्ण केली आणि खरंच भूतन भविष्यती अशा त्या क्रीडा स्पर्धा यवतमाळच्या धर्तीवर घेण्यात आल्या, ज्यामध्ये फर्स्ट टाइम मीन्स
महाराष्ट्रामध्ये कधीही इतक्या प्रमाणात दिव्यांग स्पर्धक कधी पार्टिसिपेट नव्हते केले. तो आकडा आम्ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये 2012 मध्ये अचीव्ह केला. ते म्हणजे 750 क्रीडा स्पर्धक महाराष्ट्रातून, अवघ्या महाराष्ट्रामधून तिथे सहभागी बनून आले आणि आपले कौशल्य त्यांनी तिथे दाखवले आणि क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये आपले हातभार सुद्धा त्यांनी लावले. असंख्य मदतीचे हात मिळून पूर्ण झाले आणि खऱ्या अर्थानं त्या महायज्ञाला महायज्ञ रूपी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन आम्ही तिथे करू शकलो. यासोबतच मी सुद्धा एक खेळाडू आहोत. लहानपणापासून ज्या गोष्टीची आवड मला होती, सोबतच मला सुद्धा काहीतरी करून दाखवायची इच्छा होती. जर आलोय तर, आणि लहानपणापासूनच वाटायचं की आपण कुठेतरी आपलं आणि मोठं करावं, राष्ट्र नाव मोठं करावं. याच स्वप्नांना उराशी घेऊन मी राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य दाखवायला सुरू केले आणि जवळपास 67 मेडल्स आज राज्य आणि जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर आजपर्यंत मला मिळालेले आहे. सोबतच मी स्वतः घडत असताना मला ज्या गुरुने घडवले त्यांचे शब्द माझ्या कानावर नेहमी पडायचे की स्वतःसाठी खेळण्यापेक्षा तू स्वतः तर खेळच, पण दुसऱ्यांना सुद्धा घेऊन चल. याच विचाराचे माझे अमोल दादा आणि तेच विचार मी माझ्या मनामध्ये सुद्धा बाळगले आणि मग सुरुवात केली त्या मुलांना घेऊन जाण्याची. सोबत मग जिल्ह्यातल्या जेवढे काही दिव्यांग लोक होते, ज्यांच्यापर्यंत मी पोहोचू शकलो, त्या लोकांपर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि मग हळूहळू हळूहळू एक 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 करत माझ्यासोबत बरेचसे दिव्यांग मुलं जुळत गेली. तर ज्यामध्ये आजपर्यंत मी जवळपास 100 राज्य आणि खेळाडू यवतमाळ जिल्ह्यामध्ये तयार केले असून त्या लोकांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत आजपर्यंत ते लोक पोहोचलेत. आणि अभिमानाने सांगू इच्छितो सर एक गोष्ट सगळ्यांना की त्याच 100 खेळाडूंपैकी जवळपास माझे 19 मुलं शासकीय प्रशासकीय सेवेमध्ये आज कार्यरत आहे. त्या स्पोर्ट्स कोट्यातनं, जी गोष्ट खरंच अभिमानास्पद आहे. हे सर्व करत असताना मात्र नशिबाची मला साथ मिळाली. मुले घडवत असताना स्वतःच्या भविष्याचा विचार न केल्यामुळे स्वतः शासकीय सेवेत स्वतःला समावित करून घेण्यात मी मात्र अपयशी राहिलो. प्रयत्न सुरू आहे. अडचणी भरपूर येत गेल्या, त्यांच्यावर मात करत जाणे. सन 2018-19 मध्ये मला जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत दिला जाणारा दिव्यांग या गटातून उत्कृष्ट खेळाडूचा जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त झाला. तत्कालीन पालकमंत्री मदन भाऊ येरावार यांनी मला तो पुरस्कार दिला. परत नशिबाने कलाटली मारली आणि 17 फेब्रुवारी 2022 या रोजी आर्मी रोड येथे हिवरी या गावाजवळ माझा मोठा
अपघात झाला, ज्यामध्ये मला खूप मोठी इजा झाली. मोठ्या पैशांची सुद्धा हानी झाली. परत माझ्या आयुष्याची महत्वाची 2 वर्ष निघून गेली. त्यामध्ये अडचणीची भर म्हणजे वडिलांना 3दा पॅरालिसिस मारल्याने मला 10 वर्ष घरातच राहावे लागले, ज्याच्यामध्ये मला त्यांची मालिश करणे, इतर सर्व कार्य करावी लागायची. महत्वाच्या वयात बऱ्याचशा अडचणी येत गेल्या. मग वडील गेले, पायाखालची जमीन सरकली. विचार केला, त्यामध्ये 1 वर्ष गेलं. विचार केला पुन्हा सुरुवात करावी, पुन्हा अभ्यास करावा. त्यासाठी अकोल्याला गेलो. पण मग कोरोना महामारीने विनाश केला. माझ्यासारख्या असंख्य हितेश आणि हितेश सारख्या मुलांची महत्वाची 2 वर्ष या महामारीच्या मुळे वाया गेली. पण मी हारलो नाही. पण मी सतत परिश्रम, व्यायाम आणि सराव सुरूच ठेवला. परत मोठ्या जोमाने कमबॅक करत आपले ध्येय गाठायला सुरुवात केली. अभ्यास सुरू केला. 2024 मध्ये 4 परीक्षेमध्ये मला यशही मिळाले, परंतु नशिबाची साथ नसल्याने 4ही ठिकाणी काही कारणास्तव मला डिस्क्वालिफाय करण्यात आलं. 23 सप्टेंबर 2024 ला परत एक मोठा वाईट दिवस माझ्या आयुष्यामध्ये घडला. ज्या दिवशी माझी संकल्प फाउंडेशन मार्फत वेबिनार आयोजित केलं होतं. मी खूप उत्साहाने तयारी करत होतो. सगळी तयारी झाली. सगळे माझ्या घरचे सगळे उत्साही होते. पण नशिबात काही दुसरंच लिहिलेलं होतं कदाचित. घरामध्ये माझा पाय घसरला आणि मी पडलो, ज्यामध्ये माझा फिमर बोन 2 ठिकाणी तुटला. मग असं वाटत होतं की आता सगळं संपलेलं आहे. परत काही दिवस लागले. ऑपरेशन झाले. आणि त्याच दिवशी आम्हाला प्रशासनामार्फत क्रीडा साहित्य सुद्धा मिळालं होतं, ज्यामध्ये यवतमाळचे जिल्हा क्रीडाधिकारी साहेब त्यांचा खूप मोठा वाटा होता, ज्यांनी आम्हाला क्रीडा साहित्य उपलब्ध करून दिलं होतं. ज्या पायाला माझ्या इजा होती, जो पाय माझा डिसेबल होता, त्याच पायाला मला ऑपरेशन करावं लागलं, ज्यामध्ये परत माझा एकदा स्वप्नांचा हिरमोड झाला. डॉक्टरनी मला ऑपरेशन करायला सांगितलंय. माझे ऑपरेशन झाले. आणि अवघ्या 2 महिन्यातच परत हळूहळू तयारी करायला लागलो. तयारी करत असताना मला माझ्या परिवाराने, आई वडील, माझे भाऊ
आणि एक व्यक्ती आहे ज्याने मला उभे होण्यास खूप प्रवृत्त केले. ज्यांनी माझा हात धरला आणि मला नेहमी वारंवार सांगायचे की नाही, जास्त दिवस बसायचं नाही, जास्त दिवस झोपायचं नाही, आपल्याला भरपूर काही करायचं आहे. तर त्यांनी माझ्या आयुष्यामध्ये मला कधीही निराश नाही होऊ दिलं. सर्वांनी मला परत चालण्या योग्य बनविले. 21 मार्च 2023 21 मार्च 2025 ला इरॉड येथे तामिळनाडूमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय पॅरा व्हॉलीबॉल स्पर्धेकरिता नागपूर येथे झालेल्या निवड चाचणीमध्ये मी तो तुटलेला पाय घेऊन, म्हणजे 3 महिने झाले होते मला ऑपरेशन होऊन माझे, आणि मी डॉक्टरांचा सल्ला घेतला की सर मला खेळायला जायचं. डॉक्टरांनी सुद्धा माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं की हा मुलगा आता 3 महिने झाला त्याचं ऑपरेशन झालंय, तो पूर्णपणे काय अर्ध्या रीतीने सुद्धा बरा झालेला नाही, पण हा बोलतोय की मला नागपूरला खेळायला जायचंय. डॉक्टरनी माझा एक्सरे काढला आणि मला सांगितलं की खेळायला जा, बट थोडी काळजी घे, पूर्णपणे बोन जॉईन झालेला नाहीये. मी डॉक्टरांना आश्वासित केलं की सर मी त्या गोष्टीची काळजी घेईन, आणि ज्या एरॉडला होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धा होत्या त्यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी मी नागपूरला झालेल्या निवड चाचणीमध्ये आणि त्रास होत असताना सुद्धा मी त्या सिलेक्शन मध्ये माझी योग्यता सिद्ध केली आणि महाराष्ट्र या संघाचा कर्णधार म्हणून पुन्हा धुरा सांभाळली आणि एरॉडला परत राष्ट्रीय स्पर्धेकरिता खेळायला संघासोबत जॉईन झालो. सगळ्यांनी मला आश्चर्याने पाहिलं की नितेश, तू या परिस्थितीमध्ये खेळूच शकणार नाही आणि तू कशाला रिस्क घेतोय, आपण पुढल्या वर्षी खेळू. मी त्यांना एकच गोष्ट समजून सांगितली की मी खेळायसाठीच बनलोय आणि त्याच्यामध्ये जे काय होईल ते मी त्या गोष्टीसाठी तयार आहे. मी खेळलो, पुन्हा क्वार्टर फायनल पर्यंत माझ्या टीमला घेऊन गेलो, परंतु एक तगड्या टीम सोबत आमची मॅच लागली, त्यामध्ये हरियाणा या टीम सोबत आम्हाला पराभव पत्करावा लागला. आणि स्वप्न अपुरीच राहिली. स्वप्न अधुरे राहिले तरी प्रयत्न संपले नाही. मी स्वतः इंटरनॅशनल खेळाडू नाही बनू शकलो तरी काय झालं, मला विश्वास आहे जर आपली साथ राहिली तर असेच एक फाउंडेशन मला सुद्धा बनवायचंय, जिथे माझ्यासारखे किंवा त्याहूनही अधिक सक्षम आणि यशस्वी मितेश घडतील आणि भारतासाठी पदक नक्कीच आणतील. अशी एक शाळा जिथे त्यांना शालेय अभ्यासक्रम सोबतच क्रीडा कुशल आणि क्रीडा स्पर्धेबद्दल माहिती शिकवली जाईल, जेणेकरून माझे दिव्यांग मित्र खऱ्या अर्थाने सक्षम बनतील. मित्रांनो, मला सर्वांना एक आवर्जून तुम्हाला सांगावं असं वाटतं की आम्ही एका अवयवाने दिव्यांग आहोत, तनाने मनाने सर्व तुमच्यासारखेच आहेत. आम्हाला सांत्वना नको, आम्हाला मित्र समजा, भाऊ समजा, आणि समाजात आम्हाला एका सामान्य व्यक्ती सारखीच वागणूक जर आम्हाला मिळाली तर समाजाकडे आमचा पाहण्याचा दृष्टिकोन आणि समाजाचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर सारखाच राहिला तर कदाचित माझ्यासारखे दिव्यांग आज
ज्याप्रमाणे मान उंच करून चालत आहेत, उद्या नक्कीच याहूनही अधिक अधिक यश ते प्राप्त करतील. आम्हाला मदत करायची असेलच तर आम्हाला शिकवा, आम्हाला स्किल द्या. आम्ही जरी हातापायाने अपंग असलो तरी पायावर नक्कीच उभे राहू. ही मात्र आमच्यामध्ये दृढ इच्छा शक्ती नेहमीच असते. आमचे गुण ओळखा, त्यांना चालना द्या, योग्य प्रवाहात आणा, त्यांना संधी उपलब्ध करून द्या. आणि आणखी एक गोष्ट जी मी आवर्जून बोलू इच्छितो, की पात्र आणि खऱ्या उमेदवारांना त्यांना त्यांच्या योग्य पदावर त्यांना ज्या गरजेच्या गोष्टी आहेत, ज्या योजनांचा लाभ मिळायला हवा, तो जे काही बेनिफिशरीज आहेत किंवा दिव्यांग आहेत, ज्या काही शासकीय योजना आहेत, त्या खऱ्या दिव्यांगांना आणि नोकर भरतीमध्ये सुद्धा जे काही आरक्षण लागू होतं त्यामध्ये जे काही खोटे प्रमाणपत्र घेऊन सेवा देत आहेत, त्या ठिकाणी खऱ्या दिव्यांगांना जर संधी मिळाली तर नक्कीच ते त्या संधीचं सोनं करून दाखवतील. शेवटी मी एकच बोलू इच्छितो, शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही, अशी ग्वाही देतो. आणि माझा प्रवास असाच सुरू राहील. सांगायचे बोलायचे तर भरपूर आहे, पण त्याहूनही अधिक करून दाखवायचे. धन्यवाद. धन्यवाद मितेशजी. खूप खूप सॅल्यूट तुमच्या कार्याला. आणि जसं तुम्ही म्हटलं की सक्सेस सक्सेस मॅटर नाही करत की काय अचिव्हमेंट आहे, पण आज तुम्ही जसं सांगितलं की 100 खेळाडूंना घडवलं आणि ते नॅशनल इंटरनॅशनल खेळतात, ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आणि स्वतःच्या सगळ्या डिफिकल्टी बियॉन्ड हे सगळं करणं सोपं नसतं. सर, तुमच्या संपूर्ण जीवन प्रवासात तुमच्या जीवनातला सर्वोच्च आनंदाचा क्षण कुठला? सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण म्हटला सर माझ्या आयुष्यातला, तो म्हणजे ज्या दिवशी मला ती संधी मिळाली की मला यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्याचा मान मला आणि माझ्या टीमला यवतमाळ जिल्ह्यासाठी मिळाला. आणि ते आम्ही आमच्या जिद्दीने पूर्ण करून दाखवलं. तो दिवस, त्या 3 दिवसांमध्ये आम्ही जवळपास 60 ते 70 तास कोणीही आमच्या टीम पैकी कोणीही जेवण केलं नाही. ते जे 60 तास आमचे गेले ते आयुष्यातले सगळ्यात महत्वाचे आणि सर्वात सुखदायी 3 दिवस होते सर. आणि ते माझ्या आयुष्यातलं बेस्ट पल आहे. खूपच छान सर. आणि हे सोपं नसतं एखादं इव्हेंट ऑर्गनाईज करणं आणि तो सक्सेसफुली तडीस नेणं. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. सर, याच्या अगदी विरुद्ध, व्हॉट इज द वर्स्ट मोमेंट, मग तो फिजिकली असेल किंवा तुमचं मेंटली असेल किंवा अगदी तुमच्या हृदयाला ठेच लागली असेल, असा क्षण की जो कधी विसरू शकत? सर तसे मोमेंट्स माझ्या आयुष्यामध्ये भरपूर आले, पण त्याच्यापैकी एक मोमेंट असा की माझं 4 डिपार्टमेंटला सिलेक्शन झालेलं. मी एक्झाम दिली सरळ सेवेमधनं आणि 4ही ठिकाणी माझं सिलेक्शन झालं.
सर्वांना आनंद झाला होता की मितेश कुठेतरी आता जॉईन होणार. काय देवाला काय मान्य होतं हे खरंच कळत नाहीये. आणि कुठल्या ना कुठल्या रिझन मुळे मी त्या चारही ठिकाणी डिस्क्वालिफाय झालो. दॅट वॉज द वर्स्ट मोमेंट आय फेस्ड इन माय लाईफ. सर हसावं की रडावं कळत नव्हतं, पण तरी त्या परिस्थितीतून शेवटी मला मार्ग काढणंच होतं. मी स्वतःला समजावून सांगितलं की चला, आपण सिलेक्शन लिस्ट मध्ये येतोय म्हणजे कुठेतरी जवळ आहे. त्याच्यापेक्षा काहीतरी मोठं असून अजून आपली वाट पाहत आहे. पुन्हा तयारी करायला लागली. नक्कीच सर, तुमच्यासाठी खूप मोठं काहीतरी असेल, त्यामुळे अ, ते वाट बघताय ते मिळेल लवकरच. सर, या संपूर्ण प्रवासात असा कुठला क्षण आला की ज्यातनं तुम्हाला हे प्रेरणा मिळाली की नाही, मला माझ्या स्पोर्ट्स सोबत इतरांना घडवायचं आहे आणि मला जे पण काही ऑब्स्टॅकल्स आहेत ते पार करून मला एका वेगळ्या पोझिशनला, आणि तुम्ही जसं म्हटलं की टीमला लीड करणं हे साधन नसतं. स्वतः सोबत इतरांचं पण मॅनेज करणं, त्यांना सोबत घेऊन टीमसाठी स्पिरिट निर्माण करणं. तर याच्यासाठी तुम्हाला कुठून प्रेरणा मिळाली? व्हॉट इज जसं एखादं छोटासा दिवा लावायला पण स्पार्कची आवश्यकता असते. तर व्हॉट इज बिलकुल दिस बिलकुल सर. स्पार्क? त्याच्याबद्दल सांगा ना थोडं. सर, त्याच्यामध्ये एक असं आहे की ते गोष्ट आमच्या डीएनए मध्येच आहे सर. आणि ज्या घरामध्ये मी जन्माला आलो ते माझं घर, माझे आई वडील, माझे भाऊ, लहानपणापासून मी त्यांना पाहूनच मोठा झालो. माझे वडील लाईनमन असताना माझी आई, त्यांच्या घरामध्ये ती सुद्धा खूप लाडाची होती आणि सर्व निर्णय माझी आई घ्यायची माझ्या वडिलांना सोबत घेऊन. आणि आमच्या घरामध्ये आमचं घराणं मोठं आहे, आईकडले, माझ्या वडिलांकडले. आणि त्यांच्यासोबतच मग सगळे लोक एकत्र यायचं, त्यांची दिवाळी एकत्र करायची. त्यांच्यापासूनच मग ते सगळ्या गोष्टी मी शिकत गेलो की एकटं चालण्यापेक्षा सर्वांना सोबत घेऊन चालायचं. माझा भाऊ जो स्वतः डबल MA BEd आहे आणि शेती करतो, सोबतच महाराष्ट्र राज्य भोई समाज सेवा संघाचा प्रदेशाध्यक्ष आहे, की ज्याने सुद्धा आपलं स्वतःच आयुष्य माझ्यासाठी आणि समाजासाठी वाहून दिलं. आणि जे मला गुरु मिळालेत, अमोल पथ्ये, सोबतच विजयजी मुनीश्वर आहेत, आणि मला जे लोक लाभलेत आयुष्यामध्ये, ज्यांनी मला आजपर्यंत मदत केली, त्या प्रत्येकांमधून मला एकच गोष्ट शिकायला मिळाली की सोबत घेऊन चला. जो तुम्हाला दिसतंय की याला आपली मदतीची गरज आहे, तर त्या लोकांना सोबत घेऊन चला. तर त्याच लोकांची प्रेरणा मी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये बाळगली आणि मग सुरुवात केली मुलांना पण नेण्याची. कारण सर, मला दिव्यांग लोकांना सक्षम करायचं, माझी डेफिनेशन जरा वेगळी आहे. मला असं वाटतं की दिव्यांग लोकांना साहित्य देणे किंवा त्या लोकांना कार्यक्रम घेणे किंवा 2 पैसे देणे, हा त्यांच्यासाठी सक्षम बनवण्याचा पर्याय नसून
त्या लोकांना प्रशासनाकडे परत मदत मागायला जायची गरजच पडली नाही पाहिजे. इतकं त्यांना सक्षम बनवायचं, वेदर त्यांना व्यवसाय सुरू करून द्यायचं किंवा मग त्या लोकांना प्रशासकीय सेवेत आणायचं. मग शिक्षणाच्या माध्यमातून असो किंवा क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून असो. मग त्यासाठी मला माहिती होतं की राज्य शासनामध्ये 5% जी आर आहे, जो क्रीडापटूंना सर्व सेवेमध्ये भरतीमध्ये मदत होते. तर त्याच्या माध्यमातून मग मी मुलांना जोडायला सुरुवात केली सर. तर अशा प्रकारेच मी म्हणजे त्या गोष्टीची सुरुवात माझ्या घरातूनच आहे. आणि मला आयुष्यात जे सुद्धा लोक भेटत गेली, ती सुद्धा मला त्याच वृत्तीची भेटत गेली की मितेश, तू खरंच खूप चांगलं काम करतोय. सोबतच तू मोठा हो आणि तुझ्या सोबतच्यांनाही मोठा कर. हाच मंत्र मला आजपर्यंत सगळ्यांकडनं मिळत गेला आणि त्याच वळणावर मी सुद्धा चालत गेलो. खूपच छान मितेशजी. तुमचे जे जे स्वप्न आहे ते लवकर पूर्ण हो, अशा शुभेच्छा देतो. मी सुरुवातीला प्राची थँक्यू. मॅडमला विनंती करतो की त्यांनी बोलावं, मग आपण सगळ्यांसाठी मंच खुला करू. मितेश बद्दल काय बोलावं, तो मला लहान भावासारखा आहे. त्याच्यात जो स्पार्क आहे, दिव्यांग असूनही त्याच्यामध्ये करायची जी जिद्द आहे, त्याच्या जिद्दीला आम्ही सगळे नेहमी आमची सक्षम टीम सलाम करतो. त्याची तडफड, त्याचं ते खेळावरचं प्रेम हे पाहून तर असं वाटतं की याच्यासाठी खूप काही करावं, पण कधी कधी असं वाटतं आपणच काहीतरी कमी पडतोय, त्याला मदत करू शकत नाहीये. राहुल दादाचा त्याला असलेला सपोर्ट, राहुल दादाचा सपोर्ट मी माझ्या डोळ्यांनी पाहते. काकूंचा सपोर्ट, त्याच्या घरच्या सगळ्याचा त्याला इतका सपोर्ट आहे. आणि मी अगदी त्याच्या घरच्यासारखी असल्यामुळे मी सांगू शकते की मितेशचं पुढील आयुष्य खूप चांगलं राहणार आहे आणि त्याला सरकारी नोकरी पण मिळेल आणि त्याला त्या स्पोर्ट्समध्ये जो इंटरेस्टनी काम करतोय त्याच इंटरेस्टनी तो करेल आणि त्याच्यात तो अगदी छान पुढे जाईल. त्याला खूप खूप आशीर्वाद माझ्याकडनं. थँक्यू ताई. आणि तुम्ही सुद्धा सोबत पाहिजे आम्हाला. हो हो, प्रश्नच नाही, मी पदोपदी सोबत राहणार. नक्कीच. धन्यवाद प्राची मॅडम. बांसे सर. नमस्कार सर. नमस्कार सर. सर्वांना नमस्कार माझा. मी अशोक शामराव फानसे, सेवा वर्धेहून बोलतो. आणि तुमच्या यवतमाळमध्ये मागच्या वर्षी मी मॅरेथॉन केली आणि माझे मित्र आहेत तिथे, प्रमोद भाऊ जिरापुरे. चला सर, तर मला सर तुमच्याकडून एक म्हणजे एक विचारच आहे तुम्हाला, का पॅरा ऑलिम्पिक मध्ये वयाची काही अट वगैरे असते का? आणि ते जसं आम्ही आता डिसेबिलिटी झालो 2018ला, बरोबर आहे, तर त्या हा त्या हा. वयामध्ये काही अट वगैरे असते का त्यांना खेळायला काय काय करता येईल? सर, तुमचे आज वय किती आहे? आज माझं वय 64 चालू आहे आणि मी मॅरेथॉन करतो. अं, भारतभरामध्ये माझे 21 मॅरेथॉन झालेले आहे. सर, आपल्याला मास्टर्स पॅरा गेम्स मध्ये पार्टिसिपेट करता येईल. आणि पॅरालिम्पिक्स मध्ये सुद्धा वयाची तेवढी अट नाहीये, बट तुम्ही मास्टर्स पॅरा मध्ये सुद्धा पार्टिसिपेट करू शकता. असा काही प्रॉब्लेम नाहीये. आणि जर तुमचं रनिंग जे काही आपण म्हणू त्याला स्टॅमिना जर व्यवस्थित असणार अजूनही, तर मग तुम्ही जे काही 500 मीटरची जे राहील त्याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करतो सर, नक्कीच पॅरा गेम्स मध्ये. धन्यवाद सर. भेटू मग यवतमाळला वगैरे आलो तर. थँक्यू. कधी तुमची भेट होईलच ना. माझे मित्र आहेत ते तुम्हाला ओळखतातच सगळे सगळे. हा, तुमचा यवतमाळ नक्कीच जिल्हा खूप नक्कीच आघाडीवर आमच्या वाटतेपेक्षा. चला ठीक आहे सर, नक्कीच. थँक्यू. आणि तुम्हाला खूप थँक्यू. खूप शुभेच्छा सर. धन्यवाद बांसे सर. थँक्यू सो मच. कंचन नन्नवरे मॅडम, सुरेश कुकडे, संकल्प सतपाल, राहुलजी, ज्यांनाही बोलायचं प्लीज अनम्यूट करून बोलू शकता.
हॅलो, हा नमस्कार. बोला राहुलजी. मी राहुल मितेशचा मोठा भाऊ. त्याने जो आमचा उल्लेख केला की यांनी आमच्यासाठी त्याग केला, आमचं तर ते की मोठा भाऊ म्हणून माझं कर्तव्य होतं, परंतु त्याची जी जिद्द आहे ना, त्याला खरंच म्हणजे करावं तेवढं कौतुक कमी आहे. म्हणजे पाहतो त्याचं आम्ही जी स्फूर्ती आहे त्यात, ती खरंच म्हणजे उल्लेखनीय आहे. सर्वांना सोबत घेऊन चालणे, त्याच्यासोबत जे खेळाडू आहेत त्यांना सोबत घेऊन चालणे, प्रत्येकांना सोबत घेणे, जिथे जिथे मॅचेस असेल त्यांना नेणे. त्याची जी आवड आहे ना खेळाबद्दलची आणि दिव्यांगासाठी काहीतरी करण्याची, ती खरंच हे आहे. आम्ही त्याला अपंग महामंडळामध्ये काम करताना बोलायचो नेहमी की मी ते इथे आपलं आयुष्य नाही, कुठेतरी एखादा परमनंट जॉब घेऊ आधी, नंतर हे करू. पण त्यांना तो नेहमी म्हणायचा की मला अपंगाची सेवा करायची आहे, दिव्यांगांची सेवा करायची सॉरी. पण आमचं तीच अपेक्षा होती की कुठेतरी एक परमनंट जॉब केला नंतर आपण आपलं हे करायचंच आहे. परंतु त्याचं जे क्रीडा प्रेम आहे, क्रीडा, तर त्याचा एकच उद्देश आहे की मला माझ्यासारखे अनेक दिव्यांग खेळाडू घडवायचे आहे आणि त्याच्यासाठी तो नेहमी प्रयत्नरत राहतो. नक्कीच त्याला भविष्यातला यशस्वी वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण हर्सुली कुटुंबातर्फे हार्दिक शुभेच्छा. असंच आमचं कुटुंब त्याचं नाव स्वतःचं आणि आमच्या परिवाराचं नाव उज्ज्वल करू ह्या सदिच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद राहुलजी. थँक्यू. निश्चितच तुमच्यासारखे फॅमिली सपोर्ट असेल तर आणि आशीर्वाद असेल तर नक्कीच त्यांचं अचिव्हमेंट कम्प्लीट होते. धन्यवाद राहुलजी. कंचन नन्नावरे, संकल्प सतपाल, सुरेश कुकडेजी. ज्यांनाही बोलायचंय प्लीज अनम्यूट करून बोला. हॅलो. आय थिंक त्यांचा काहीतरी इश्यू दिसतोय अनम्यूट होण्यासाठी. मितेशजी, खरोखर खूप प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व आहे तुमचं. आणि ज्या पद्धतीने स्वतःच्या ऑब्स्टॅकल बियॉन्ड इतरांना पुढे नेण्याची जिद्द तुम्ही बाळगली आहे, त्यामुळे निश्चितच आज जे काही तुमच्या सोबत राहून ते आज घडलेत. आणि जसं तुम्ही सांगितलं की 19 ऑफिसर्स झालेत गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात. खरोखर. हा बोला सुरेश कुकडेजी, तुम्हाला काही बोलायचं आहे? हॅलो. 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 हा बोला बोला मॅडम. काही नाही, मितेश बद्दलच बोलायचं होतं. त्याचं हा करावं तेवढं बोला कौतुक बोला थोडंच आहे. बोला. हा तुमचा परिचय द्या आधी. हा, मी मावशी त्याची, वनिता कुकडे. हा, अरे वा. बोला मावशी. हा, त्याची जिद्द आणि संघर्ष जो पाहिला खरंच कौतुकास्पदच आहे. लहानपणापासून त्याची मेहनत, खेळाप्रती म्हणजे प्रति जे त्याचं हे आहे ओढ, हा, खूपच कौतुकास्पद आहे. तेच सांगायचं होतं की खूप जिद्दीने आणि मेहनतीने तो आज सगळ्यांसाठी करत आहे, खेळाडूंसाठी. तेच बोलायचं होतं. त्याच्यासाठी खरंच त्याचं कौतुकच आहे. त्याच्या पुढील कार्यासही खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या. ठीक आहे तर. धन्यवाद. हो हो हो, ठीक आहे, ठीक आहे, ओके. थँक्यू मावशी. संकल्प सतपाल, कंचन नन्नावरे, तुम्हाला काही बोलायचं असेल तर अनम्यूट करून बोला. मितेशजी, खरोखर प्रेरणादायी असं तुमचं कार्य आहे. आणि सातत्याने खेळाडूंना घडवणं. आणि तुम्ही जे सांगितलं की इवन पायाला इंजुरी असताना नॅशनल टीमचं प्रतिनिधित्व केलं आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करून
एक नॅशनल मॅचेस खेळायला गेले. खरोखर सॅल्यूट तुमच्या या सगळ्या कार्याला आणि निश्चितच थँक्यू सर. तुमचं ह्या सगळ्या मेहनतीचं एक दिवशी म्हणजे तुमच्यासाठी काहीतरी ठेवलेलं असेल विशेष म्हणून वेळ लागतोय आणि खरोखर जे जसं तुमचे भाऊ म्हटले, की तुम्हाला कधीचच करता आलं असतं, पण तुमचं जे आत्मिक समाधान आहे, की नाही मला माझं जे क्षेत्र आहे क्रीडा क्षेत्र, माझ्यासारख्या लोकांना ते घडवून त्यांना पुढे न्यायचं. त्यासाठी तुम्ही जे सातत्याने झटतायत, तर निश्चितच हे खूप मोठं आहे. सक्सेस किंवा अचीव्हमेंट डिपेंड्स नाही करत, की हे मिळाल्यावरच होतं. तुम्ही ज्या पद्धतीने 100च्या वर खेळाडूंना घडवलं आणि त्यातले खेळत-खेळत 19 सरकारी नोकरीला पण लागले. तर निश्चितच त्या सगळ्यांच्या मागे तुम्ही आहात आणि ही खूप मोठी अचीव्हमेंट आणि सक्सेस आहे. कारण इथं एका व्यक्तीला घडवायला खूप जास्त मेहनत लागते. पण तुम्ही ते सगळं ऑलरेडी या पद्धतीत घडवलंय आणि इथपर्यंत त्यांना पोहोचवलंय. ही पण खूप मोठी अचीव्हमेंट आहे आणि तुम्ही म्हणतात, की मला काही मिळालं नाही. जे आत्मिक समाधान असतं ते असं मोजता नाही येत. नॉट ओन्ली बाय पोस्ट ऑर अवॉर्ड्स, रिकॉग्निशन. तर निश्चितच हे खूप प्रेरणादायी असं आहे. जाताना सर्वांसाठी एक छोटासा संदेश द्यावा. नंतर आपण आजच्या या कार्यक्रमाची सांगता करूया. मी संकल्प फाउंडेशन आणि संवाद सारथी परिवाराकडून तुमचे ऋण व्यक्त करतो. तुम्ही वेळ दिला त्याबद्दल आणि निश्चितच पुढेही आपण संवादात राहूया आणि पुढे जाऊया. तुमचा एक छोटासा संदेश सर्वांसाठी, की इतके ऑब्स्टॅकल असल्यावर जीवन कसं जगायचं त्याबद्दल सांगावं. मग आपण प्रार्थनेने आजच्या या सत्संगाची सांगता करू. नक्की सर. सर ते शेवटी एकच शब्द बोलू इच्छितो. सर मला जर तुम्ही आता जे बोलत होते की मला जर घडायचं स्वतःलाच घडायचं असतं तर आजपर्यंत मी घडू शकलो असतो. जे मी मगाशी बोललो की एवढ्या सगळ्यांचे स्वप्न करता करता माझं स्वतःचं स्वप्न अधुरं राहिलं. जी माझी आईची सुद्धा इच्छा होती की माझ्या मुलाला सरकारी नोकरी असावी. पण कदाचित आज जे मी तुम्हाला बोलू शकलो की माझ्या सहीने 19 मुलं नोकरीवर आहेत आणि माझ्या प्रयत्नांनी आज जवळपास 100 मुलं आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर खेळू शकलेत. कुठेतरी ते त्यांचं नाव तिथपर्यंत नेऊ शकले. कदाचित ते घडलं नसतं. त्याच्यामुळे मला त्या गोष्टीचा अभिमान आहे की माझ्या हातनं हे ईश्वरीय कार्य घडलं आणि घडत आहे आणि पुढे सुद्धा घडत राहणार. ही माझा प्रयत्न आयुष्यभर सोडणार नाही आणि मला जरी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करता नाही आलं आणि आपलं राष्ट्रगान माझ्यासाठी गाता नाही आलं, पण मी नक्कीच ग्वाही देतो मला येणाऱ्या काही दिवसांमध्ये की कोणीतरी माझ्या मार्फत किंवा माझ्यासारखाच एक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्कीच खेळणार. आणि एक छोटासा संदेश देऊ इच्छितो मी सर्वांना, माझ्या मित्रांना, भाऊ बहिणींना की अशीच आमची मदत करत राहा आणि आयुष्यामध्ये तुम्हाला माझ्यासारखा कोणीही भेटो, ज्या परीने त्याची मदत करू शकता त्या परीने त्याला उभं करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करा. त्याला सक्षम बनवण्याचा प्रयत्न करा. त्याची काठी बनू नका, त्याचे पाय बना आणि त्याला सोबत पुढे न्या. बस एवढंच बोलतो आणि थांबतो सर.
धन्यवाद मितेशजी. तुमचे सगळं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण हो. अं, आणि तुमचं ते पूर्णच नाही, ते अपूर्णच राहावं, कारण पूर्ण झालं की मग थांबतं ना. ते अपूर्ण राहिलं की अजून मोर मोर मिळत जाईल, एक एक स्टेप. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. पुनश्च एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो. एक छोटीशी प्रार्थनेने आपण आजच्या ह्या सत्संगाची सांगता करूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. पुनश्च एकदा आपण पुढच्या एपिसोडला भेटूया. तोपर्यंत सर्वांचं साठी थांबूया. थँक्यू. खूप खूप थँक्यू धन्यवाद सो सर. मच.